मनोज जरांगे पाटील हे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थी शौर्य पाटील त्याच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आपण ही दृश्य पाहतोय। शौर्य पाटील या 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली होती आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे पोहोचलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य थेट दिल्लीमधून पाहतोय। शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या वडिलांना तर ते भाऊक सुद्धा झाल्याचं आपण पाहतोय आणि ते काही मुद्दे मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगतायत। अद्यापपर्यंत न्याय झालेला नाही। शौर्य पाटील या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठलेली आहे। शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं आत्महत्या केलेली होती। शाळेतील शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्यानं एक चिठ्ठी लिहून मेट्रो स्टेशनवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केलेली होती आणि या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील हे थेट दिल्लीमध्ये पोहोचले। संस्थान वगैरे सगळे आहेत आणि अमराठी लोकांनी साथ दिला आम्हाला फेसबुकवर वगैरे हिंदीच्या लोकांनी की आम्ही त्यांना हेच केलं हे जे मृत्यू झाली आहे ते पुढे कधी कोणासंगत होऊ नये त्याच्यासाठी न्याय भेटावा। आपलं तर जे नुकसान झालंच आहे ते तर जीवनापर्यंत दुःख लागलेलं आहे ते कधी काय करणार नाही पण पुढे असं होऊ नये म्हणून त्यासाठी हे केलेलं आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय दिल्लीमधून। दिल्लीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। शौर्य पाटील या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे। 8वी मध्ये शिकणारा हा विद्यार्थी शिक्षकांच्या जाचाला कंटाळून शिक्षकांच्या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केलेली होती आणि त्याच्या कुटुंबियांची मनोज जरांगे पाटील हे आता भेट घेत आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय दिल्लीमधून।